फायनली आनंद नावाचं झुरळ फार पायात येत होतं. चिरडलं. आता मी रात्रभर नाचणार आहे मॉम. कमॉन जाई. अंशू अंशू अंशू, अरे 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 थांबा. कोणाला संशयाने असं वागू नका. घर आपलं अगदी दुःखात बुडालंय. कसलं तरी सुतक लागल्यासारखं झालंय घराला. आणि तुम्ही असं सेलिब्रेशन कराल ना तर लोकांच्या नजरेत येईल. कळलं? संशय येईल त्यांना आपल्यावर. कमॉन मॉम. एकतर किती दिवसानंतर काहीतरी चांगलं घडलंय, तर आपण का विचार करायचा त्यांचा. आणि मम्मा, मुळात आपलं घर इतकं मोठं आहे की कोणाला काहीच ऐकायला जाणार नाहीये. आणि असंही अंशू आपला कानफाट्या झालाच आहे. अप्पी, अगं पण त्याची तीच इमेज सुधारायची आहे ना आपल्याला. मग दरवेळी मलाच बोला तुम्ही, माझ्यावरच हात उचला. अंशू बाळा, मॉम घाबरलीस? अगं आता हेच बोललो ना मी बाहेर सगळ्यांसमोर. नोकर करून ठेवलं होतं मला घरातला. झाडू पोछा करत होतो मी राजा आहे मी इथला. राजा मी होणार आणि राजासारखं जगणार इथून पुढे. आपला एक प्लॅन सक्सेसफुल झालाय आणि इथून पुढे सगळेच प्लॅन सक्सेसफुल होणार. खूप दिवसांपासून आनंदशी हिशोब चुकता करायचा होता मला. सारखे माझ्याबद्दल कान भरायचा दादाचे. मी अकाउंट मधून जे काही करायचो, पैसे उचलायचो, कव्हर अप करायचो, ते सगळं बहुतेक तोच सांगत असणार दादाला. आणि दादा पण हो आनंद काय सांगतोस आनंद. युजलेस. आज आनंदलाच फ्रेम करून आतापर्यंतच्या सगळ्या अपमानांचा बदला घेऊन टाकलाय मी. एकाच दगडात दोन पक्षी मारलेत आपण. स्वानंदीला विसरलत का? आपल्या घराण्याचे दागिने हवे होते तिला. आनंद आणि दादाची मैत्री तर तोडलीच आपण, पण स्वानंदीच्या त्या सगळ्या सोहळ्याचा देखील सत्यानाश केलाय. म्हणजे डबल विक्ट्री. येस. अरे फिर तो सेलिब्रेशन म्हणताय ना भाई. आता समरला कळेल. ज्याच्या खांद्यावर विश्वासाने त्याने डोकं ठेवलं होतं ना, तोच त्याचा खांदा विश्वासघातकी निघाला. आणि तो आनंद एक नंबरचा मूर्ख. समरने त्याला पैसे देऊ केले होते पण त्याने नाकारले. हा एनिवेज, पण त्यामुळे आपला प्लॅन तर सक्सेसफुल झाला ना. पण मी दिलेली ऑफर पण त्याने नाकारली. आता तर नुसती मैत्रीच सोडली आहे. पण पुढे जाऊन नाही त्याला रस्त्यावर भीक मागायला लावलं ना, तर नावाची मल्लिका राजवाडे. राजवाडे काय हो, काळोख करून का बसलायत तुम्ही? तुम्ही बोलणार नाही आहेत का माझ्याशी? रागवलायत का? जीव मागितला असताना आनंदने माझ्याकडे मित्र म्हणून तोही दिला असता मी. इतकी महत्वाची गोष्ट लपून ठेवली त्याने माझ्यापासून. सगळ्या जगाला माहिती होतं आनंद स्ट्रेस मध्ये आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम मध्ये आहे. मी सोडून होऊ शकतं ना, फायनान्शियल प्रॉब्लेम्स येऊ शकतात आयुष्यात कोणाच्याही. कुठेतरी कमी जास्त होतं, काहीतरी घडतं आयुष्यात आणि येतो प्रॉब्लेम. अशा वेळेस तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक तेच लोक येतात ना मदतीला. कदाचित ते तुम्हाला पैसे नाही देऊ शकणार पण सल्ला द्यायला तर असतात ते. पण हे सगळं कधी घडतं जेव्हा तुम्ही तोंड उघडून समोरच्या व्यक्तीला सांगता की हो मला मदतीची गरज आहे, पण नाही सांगितलं ह्यानी. मी समजून घेतलं, म्हटलं ठीक आहे, त्याला ऑकवर्ड होत असेल माझ्याशी बोलताना किंवा नसेल सांगायचं त्याला किंवा माझ्याकडनं नसेल घ्यायची त्याला मदत, ओके. पण मित्र आहे तो माझा. तो असा प्रॉब्लेम मध्ये सापडलेला असताना मी शांतपणे नाही बसू शकत. मी केली ना त्याला मदत. 30 लाख रुपये त्याच्या बँकेमध्ये ट्रान्सफर केले. पण याचा स्वाभिमान जागृत झाला, यांनी ते पैसे मला परत ट्रान्सफर केले. म्हणजे मैत्रीमध्ये व्यवहार बघायचा नाही, पण मित्राची गोष्ट ही
अशा पद्धतीने घ्यायची? कुठला लॉजिक आहे याच्या पाठीमागे? मला काही कळतच नाहीये. म्हणजे आनंद माझ्यासाठी फॅमिली होता, त्यांनी असं करावं आणि वर माझ्यावरती चिडायचं. हे नातं निभावलं त्यांनी. तुम्ही तरी कुठे निभावलं ते नातं? एक्सक्यूज मी, काय माहिती तुम्हाला माझ्या आणि आनंदच्या नात्याबद्दल, आमच्या मैत्रीबद्दल? आमचं नातं, आमची मैत्री खूप वेगळी होती. एक वेळेला सख्खे भाऊ एकमेकांशी भांडतील, पण मी आणि आनंद आमच्यातलं अंडरस्टँडिंग इतकं वेगळं होतं की आमच्या आजूबाजूला ऑफिसमधले 8-10 लोक जरी असतील आणि आम्हाला एकमेकांना काही सांगायचं असेल ना, तर आम्हाला बोलायची गरज लागायची नाही. फक्त नजरेतनं कळायचं की एकमेकांच्या मनात काय. मग इतक्या वर्षांचं अंडरस्टँडिंग, आमची ही मैत्री, आमचं नातं याबद्दलचे बोलताय, ते आज कुठे गेलं राजवाडे? तुमच्या सख्ख्या मित्रावर एवढा मोठा आरोप केला गेला, तत्वाने जगणाऱ्या मित्रावर. तेव्हा एकदाही नाही वाटलं की तुम्हाला त्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे? समोर दिसत असलेला पुरावा मोडीत काढला पाहिजे होता. अहो पण पुरावे फसवे सुद्धा असू शकतात ना. एखाद्या घटनेचा एक छोटासा भाग हा त्या पुराव्यात असू शकतो, पूर्ण घटना नाही दिसत आपल्याला. आनंदकडे काहीही एक्सप्लेनेशन नव्हतं, त्याच्या बोलण्यात काही कन्व्हिक्शनच नव्हतं. म्हणजे स्वानंदी मॅडम, फायनान्शियल प्रेशर खूप मोठं असतं. त्या नादात माणसं कुठल्याही थराला जाऊ शकतात, भले भले सुद्धा मोहाला बळी पडतात. त्याच्यात इगो अडतो. त्या क्षणी समोर जे दिसेल त्यावर संधी साधतो माणूस. आनंद केलं नसेल कशावर? हो पण मग अशी संधी एवढ्या वर्षात अनेकदा आली असेलच की त्यांच्या समोर. मुळात तुमच्याबरोबर काम करत असताना त्यांच्यावर फायनान्शियल प्रेशर आहे, याचाच अर्थ त्यांनी त्यांच्या कष्टाच्या पैशापलीकडे एका पैशाकडेही पाहिलं नाही ना. त्यांच्यासाठी तर काय सोपंच होतं. याआधी त्यांना जमलं असतं, कारण मुळात त्यांचा बॉस जो आहे, जो त्यांचा मित्र आहे सख्खा, ज्याने आंधळेपणाने विश्वास ठेवलाय त्यांच्यावर. विश्वास होता. आता असं वाटतं की विश्वास ठेवून माझं काही चुकलं तर नाही ना. राजवाडे, बस मला तर खरंच काही बोलायचं नाही. असं कसं न बोलून चालेल? एवढ्या वर्षांची मैत्री आहे ना तुमची. मी काय तुम्हाला सांगायचं, तुम्ही स्वतः एकदा आठवून बघा. आज तागयात कोणकोणत्या प्रसंगांमध्ये कशा पद्धतीने किती वेळा त्यांनी साथ दिली आहे तुमची. अहो तुमचे इंटरेस्ट जपले त्यांनी. आजपर्यंत त्या दोघांनी तुम्हाला सांभाळलं, सावरलं. त्यांनीच नाही, त्यांच्या बायकोने सुद्धा कधीही तुम्हाला एकटं पडू दिलं नाही. ते तर सारखे सांगत होते की त्यांनी चोरी नाही केली आहे. डोळ्यामध्ये केविलपणा दिसत होता त्यांच्या. राजवाडे, आज त्यांना तुमच्या आधाराची खरी गरज होती, पण तुम्ही काय केलं? गप्प राहिलात का? सांगा ना, का बोलला नाहीत त्यांच्या बाजूने? खूप मदत करायची होती ना तुम्हाला त्यांना, मग त्या मदतीची ही वेळ होती, का नाही केलीत? तो पुरावा बघितल्यानंतर काही बोलण्यासारखंच उरलं नव्हतं. हो पण पुरावा त्यांच्या विरुद्ध आहे म्हणजे आपला माणूस गुन्हेगार आहे असं नाही ना. आपल्या माणसाला पण विश्वासही ठेवावा लागतो. मग ते अंशुमनच्या बाबतीत का नाही केलं? अंशुमनची क्लिप दाखवली तेव्हा सुद्धा मी हेच लॉजिक वापरायला हवं होतं. तेव्हाची परिस्थिती अंशुमनच्या विरुद्ध होती. मग तेव्हा मी असं म्हणायला हवं होतं की हा पुरावा फसवा असू शकतो, माझ्या भावावरती विश्वास आहे. राजवाडे, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. कशी परिस्थिती वेगळी होती? जो न्याय अंशुमनला तोच न्याय आनंदला का नाही? अहो का आनंदाला तुमचे 20-25 नाही, कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त वर्ष मित्र आहेत. मग अंशुमन माझा भाऊ आहे. म्हणजे डोळ्यासमोर तो लहानाचा मोठा झालाय. जो नियम एकाला तो सर्वांना. आणि आता मला यावर काहीही बोलायचं नाही. माझ्यासाठी हा विषय संपलाय.